व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व माझ्या गोड ताईंचं आणि बहिणींचं सर्वप्रथम व्हिडिओमध्ये स्वागत करते। हा व्हिडिओ तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे ताईंनो कृपया करून अगदी 5 मिनिटं वेळ काढून आपल्या आरोग्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि एक सांगू इच्छिते की पुरुष मंडळींनी हा व्हिडिओ पाहू नये। हा महिलांचा विषय असल्यामुळे शक्यतो महिलांनीच हा व्हिडिओ पाहावा। ताईंनो, आपल्या आरोग्यासाठी बघा, मासिक पाळी येणं हे नैसर्गिक बाब आहे आणि ही मासिक पाळी आपल्याला प्रत्येक महिन्याला येत असते आणि याबाबत आपल्या बऱ्याचशा समस्या अडचणी असतात, पण आपण त्या उघडपणे बोलू शकत नाही, कारण की हा थोडासा आपल्याला विषय लाजिरवाणा वाटतो, त्यामुळे आपण उघडपणे बोलू शकत नाही। पण मी तुम्हाला या विषयावरती अगदी सविस्तर माहिती सांगणार आहे। बघा, मासिक पाळीमध्ये काही महिलांना, काही स्त्रियांना भरपूर रक्तस्राव होतो आणि त्याच्याकडे दुर्लक्षही करतात आणि त्याचं पुढे जाऊन आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागतात। त्याचबरोबर बघा, ज्यावेळेस आपलं रक्तस्राव होत असतो, ब्लिडिंग होत असतं, त्याचासुद्धा अगदी उग्र, कधी कधी बघा उग्र वास येतो, घाणेरडा वास येतो। कारण की हा का येतो, ह्याची काय कारणे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहे। आणि त्या सगळ्यांवरती काही ना काही उपाय असतो बघा, कुठल्याही गोष्टीवरती काही ना काही उपाय असतात, तर ते उपाय आपण वेळीच केले तर ह्या समस्या आपल्याला भेडसावू शकत नाहीत, किंवा आपण प्रत्येक महिन्याला आपल्या पिरियडची आपले 4 ते 5 दिवस जे ब्लिडिंग होत आहे, रक्तस्राव होतो, यामध्ये जर आपण स्वतःची आपली वैयक्तिक पर्सनल हायजीन जर मेंटेन केलं, वैयक्तिक काळजी घेतली, तर हे आजार किंवा ह्या गोष्टी आपल्यासोबत घडत नाहीत। कारण की बघा, आजकाल धावपळीचं, धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येकाला रोजच्या कामाचं व्याप आहे, त्यामुळे कोण सर्व्हिस करतात महिला, कोणी बरेचशी अंगमेहनतीची सुद्धा कामे असतात बघा, गावाकडच्या महिलांना कामे असतात आणि सर्वच महिलांना कामे असतात। महिला म्हणजे काम, म्हणजे महिलांच्या बाबतीत तर काम हा विषय असतोच, कामातून त्यांना कधीही सुटका नसते। तर या गोष्टीमुळे आपण थोडंसं आपल्या शरीराकडे, आपल्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याचे परिणाम आपल्याला पुढे भोगावेच लागतात। तात्पुरतं आपण दुर्लक्ष करतो, त्यावेळेस आपल्याला त्रास जाणवत नाही, पण पुढे जाऊन ताईंना नक्की या गोष्टींचा त्रास होतो। त्यामुळे तुम्ही या गोष्टी लक्ष देऊन बारकाईने ऐका आणि तुमच्या बाबत सुद्धा ह्या गोष्टी नक्की घडत असणार। जे व्हिडिओ पाहणाऱ्या ताई आहेत, महिला आहेत, त्या व्हिडिओ पाहणाऱ्या महिलांपैकी बऱ्याच महिलांना हा त्रास, हा प्रॉब्लेम असणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अगदी 5 मिनिटं तुमच्या तब्येतीसाठी, तुमच्या आरोग्यासाठी फक्त 5 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, तुमच्या बहिणीपर्यंत, अगदी तुमच्या मैत्रिणीपर्यंत, सगळ्या नातेवाईकांतल्या महिलांपर्यंत, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचे आरोग्याबद्दल काय समस्या असतील, तक्रारी असतील, तर त्याचं वेळीच निवारण होईल। तर विषय जास्त वेळ न घेता, विषय जास्त न लांबवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रत्येक महिन्याला आपल्याला मासिक पाळी येत असते आणि ह्या मासिक पाळीतून काही वेळेस आपल्याला जास्त रक्तस्राव होतो आणि त्याचा वास उग्र असतो, अगदी किळसवाणा वास असतो। बघा, प्रत्येक वेळेस तर असं घडत नाही, पण काही वेळेस अचानक आपल्यासोबत हे घडतं आणि आपण त्या गोष्टी टाळाटाळ करतो आणि सोडून देतो। पण काही वेळेस तो वास इतका उग्र आणि इतका किळसवाणा असतो की आपल्याला 4 लोकांमध्ये उभं राहावं वाटत नाही किंवा कुठेही बसू वाटत नाही। बघा, आपण सर्व्हिस करतो, कुठल्या आपल्या ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आपल्याला 4 दिवस जायला सुद्धा लाज वाटते आणि काय वेळेस आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो। तर याची काय कारणे बघा, ज्यावेळेस ब्लिडिंगला जास्त वास येतो, उग्र वास येतो, त्याची काय कारणं असतात ते आपण आता सविस्तर पाहूयात। आजकाल बघा, अगदी धकाधकीचं जीवन आहे आणि आपण 4 दिवस किंवा 5 दिवस आपण आराम करत नाही। पहिल्या बायका बघा, महिला गावाकडे 4 दिवस आराम करायच्या बघा, आणि त्यावेळेस ज्यावेळेस स्त्रीला मासिक पाळीची, त्यावेळेस ती साईटला सुद्धा बसायची। त्याचं कारण तेच होतं, कारण की 4 दिवस तिला आराम मिळावा, तिच्या शरीरामध्ये जे बदल होतात त्यातून तिला आराम मिळावा, त्यासाठी त्या गोष्टी होत असाव्यात। पण आजकाल आपल्याकडे कोणाकडेच टाईम नसतो, आपण सर्व्हिस करतो, आपली रोजची कामं असतात, त्यामुळे आपण ह्या गोष्टींकडे टाळाटाळ करतो आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो। तर काय होतं बघा, ज्यावेळेस आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होतात बघा, आपले जे शरीरात आपले हार्मोन्स असतात, त्याचं काम जे आहे ते बिघडतं, हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मासिक पाळीवरती होतो।
आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स असतात. त्यातील 2 महत्त्वाचे हार्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हे 2 हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये pH लेवल तयार करतात आणि या pH लेवलमध्ये जर बदल झाला, संतुलनात बदल हे 2 हार्मोन्स करतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या पाळीवरती होत असतो. आपल्या पाळी दरम्यान बघा, जे ब्लिडिंग होत असतं ते ब्लिडिंग जास्तही होतं आणि त्या ब्लिडिंगला वास येत असतो. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, तो जो बाहेर पडणारा ब्लिडिंग आहे ते बॅक्टेरियाच्या संपर्कात येतं आणि त्यामुळे त्याला वेगळा असा वास येतो आणि त्याचा संसर्गसुद्धा होऊ शकतो. या हार्मोन्सच्या बदलामुळे सुद्धा त्याचा परिणाम आपल्या मासिक पाळीवरती होत असतो. तर दुसरं कारण म्हणजे बघा, आपली मासिक पाळीमधील वैयक्तिक स्वच्छता. बघा, आजकाल आपण सर्वजण जॉब करतो, कामं करतो, तर या धावपळीमध्ये आपण स्वतःकडे थोडं दुर्लक्ष करतो. जेव्हा पिरियड्स येतात, जेव्हा पाळी येते, तेव्हा आपण बघा घाम येतो नाही का, घाम येत असतो आणि मृत त्वचेशी पेशी आणि बॅक्टेरिया या योनीमध्ये बराच काळ जमा होतात. बघा, ते घाम आल्यामुळे ते बॅक्टेरिया तिथेच जमा होतात आणि त्यामुळे दुर्गंधी वाढते आणि तो वासही येतो आणि त्याचं तिथे इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे तर अशा वेळेस तुम्हाला काय जास्त ब्लिडिंग होत असेल तर तुम्हाला नियमित आंघोळ करावी किंवा आपल्याला ते स्वच्छता बाळगावी. आणि जे काही तुम्ही बघा, हे बॅक्टेरिया वाढण्याची सुद्धा, घाम येण्याची कारणंसुद्धा, तर तुम्ही जे पॅड्स वापरता पिरियडमध्ये ते पॅड्स तुम्ही चेंज करा किंवा तुम्ही जे वापरता ते दुसऱ्या कंपनीचे वापरून बघा. काही वेळेस पॅडसुद्धा जर व्यवस्थित नसतील, चांगल्या क्वालिटीचे नसतील, तर त्यामुळे सुद्धा तिथे इन्फेक्शन होऊ शकतं किंवा घाम जास्त येऊनसुद्धा इन्फेक्शन होतं. या व्यतिरिक्त जेव्हा कुजलेला घाणेरडा असा वास येतो त्यावेळेस काय कारणं असतात तर बघा, अस्वच्छता हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला इन्फेक्शन झाले असेल तर त्यावेळेससुद्धा इन्फेक्शनच्या कारणामुळे सुद्धा तुम्हाला असा कुचका आणि घाणेरडा वास येऊ शकतो. त्याचबरोबर बघा, काही वेळेस जेव्हा बघा माशांसारखा वास येतो, जेव्हा ब्लिडिंगला माशांसारखा वास येतो, तर ते काय येतो बघा, सर्वात महत्त्वाचा विषय आहे हा. जर तुमच्या मासिक पाळीत माशांसारखा वास येत असेल तर ते बॅक्टेरियल योनिसिस किंवा ट्रायकोमोनासिस सारख्या संसर्गाचं लक्षण असू शकतं. बघा, हे तर भयंकर आहे. त्यामुळे जर असा माशांसारखा जर वास येत असेल, घाणेरडा वास येत असेल, तर नक्कीच महिलांनो, ताईंनो, सावध व्हा. वेळीच तुम्ही याच्यावरती उपचार करा, उपाय करा आणि तुम्ही डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. किंवा या अजून काय उपाय आपण पाहणार आहोत, ते उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा. जर मासिक पाळीच्या काळामध्ये जर तुम्ही पाणी कमी पित असाल, बघा, बऱ्याच महिलांकडनं होतं कामाच्या धगधकीमुळे किंवा आपण दुर्लक्ष करतो, पाणी कमी पितो. जर पाणी तुम्ही कमी पिलं तर तुमचं शरीर डिहायड्रेट होतं आणि पाण्याची कमतरता शरीराला भासते. आणि जर तुम्ही पाण्याची कमतरता शरीराला भासली तर तुमच्या जे शरीरातील विषारी पदार्थ आहेत बघा, ते बाहेर टाकण्यास अडथळा येतो. त्यामुळे पाणी भरपूर प्या आणि पाणी भरपूर पिल्यामुळे शरीरातील जे योग्यरित्या कार्य करण्यास काही विषारी पदार्थ बघा ब्लिडिंगद्वारे बाहेर पडतात, तर ते पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि डिहायड्रेशनमुळं मासिक पाळी दरम्यान अमोनियासारखा सुद्धा वास येऊ शकतो. त्यामुळे अनेक प्रमाणात पाणी पिऊन स्वतःचं शरीर हायड्रेट करा आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला मदतच होईल. त्याचबरोबर बघा, या 5 दिवसांमध्ये 4 दिवसांमध्ये आपल्या आहारावरती सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं असतं. विशेष करून बघा, आपल्या शरीरामध्ये या काळामध्ये बरेचसे बदल घडत असतात, हार्मोन्सचे चेंजेस असतात आणि त्यावेळेस आपले चिडचिडपणा होत असतो, बऱ्याचशा गोष्टी बघा होत असतात. तर त्यावेळेस आपल्याला आहारावरती नियंत्रण द्यायचं आहे. तर यावेळेत आपल्याला आहार संतुलित घ्यायचा आहे, थोडा स्वतःकडे वेळ द्यायचा आहे आणि आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. तर आता आपण जास्त रक्तस्राव होण्याची कारणे किंवा किळसवाना, घाणेरडा, उग्र वास का येतो ती आपण कारणे पाहिली. अगदी इन्फेक्शनचे सुद्धा चान्सेस आहेत, तर ही आपण कारणे पाहिली. पण याच्यावरती आपण घरगुती उपाय काय करू शकतो, तर यावरती आपण घरगुती उपाय पाहूयात. त्यासाठी व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा, जेणेकरून आपल्या आरोग्याशी रिलेटेड माहिती आहे. त्यामुळे ताईंनो, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर आपण जे कारण पाहिलं, माशासारखा वास येणे, तर त्याचा उपाय म्हणजे बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तो पॅड बदलणं महत्त्वाचं आहे. पॅडमुळं सुद्धा होऊ शकतं आणि जास्तीत जास्त तुम्ही त्या काळामध्ये वैयक्तिक स्वच्छता नक्कीच करा. त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. किंवा
एवढं करून जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतच नसेल तर तुम्ही तज्ज्ञांशी संपर्क साधा, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. त्याचबरोबर जर 4-5 दिवस तुमचा जर ब्लिडिंग असेल तर नॉर्मल आहे. जर तुम्ही 7 ते 8 दिवसानंतर जर अजून ब्लिडिंग होत असेल, 7 ते 7 दिवसापर्यंत ब्लिडिंग होणं नॉर्मल असतं. त्यानंतर जर ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही नक्कीच या गोष्टीसाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. त्याचबरोबर जास्त वेळ बाथरूमसाठी किंवा लघवीसाठी रोखून धरू नका. त्या काळामध्ये तुम्ही जास्त काळ रोखून धरू नका. जेव्हा तुम्ही वॉशरूमला जाऊन याल त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला ती जागा क्लीन करून यायची आहे किंवा हायजीन मेंटेन करायचं आहे. त्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होत असेल तर ते क्लीन होईल. याची तुम्हाला त्या 4-5 दिवसामध्ये आवर्जून काळजी घ्यायची आहे. आजकाल बघा सर्वच जण बाहेर असतात, त्यामुळे वेळोवेळी पॅड्स बदलणे शक्य नसतं. त्यामुळे काही महिला काय करतात तर एका वेळी 2 पॅड घेत असतात. त्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि घाम येण्याचे चान्सेस असतात. जेव्हा घाम येतो तेव्हा बॅक्टेरियाची निर्मिती होते. त्यामुळे 2 पॅड एका वेळी लावणं शक्यतो टाळा. त्याचबरोबर वेळोवेळी तुम्हाला पॅड चेंज करायचे आहेत. आणि या 4-5 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला पुरेशी विश्रांती घ्यायची. आपल्या शरीराला आरामाची गरज असते, तर तुम्हाला विश्रांतीसुद्धा घ्यायची आहे. आणि या 4-5 दिवसाच्या काळामध्ये रेझर वापरणे शक्यतो टाळा. बघा रेझरमुळे सुद्धा इन्फेक्शनचे चान्सेस आहेत, त्यामुळे रेझर टाळा. तर या गोष्टींचं पालन करून तुम्ही ही जी काही उपाय करून घरच्या घरी आवर्जून तुम्ही हा संसर्ग टाळू शकता किंवा जे काही त्रास होतोय तो टाळू शकता. पण एवढं करू नये. या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही त्रास होत असतील तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तर ताईंनो आणि महिलांनो, नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओतील माहिती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करते. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओला एक लाईक करा. बघा आपल्या आरोग्याविषयी आपण माहिती पाहिजे, त्यामुळे खूप सर्वात महत्त्वाचं आपलं आरोग्य आहे. आरोग्य असेल तर आपलं संपूर्ण जीवन अवलंबून आहे. आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे आरोग्य जपा, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, आपल्या मैत्रिणींपर्यंत, ताईंपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना याविषयी माहिती मिळेल आणि सर्वजणांचं आरोग्य चांगलं राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तो पण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा.